नमस्कार. वर्षाच किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज बनवतोय आपण 31 डिसेंबर स्पेशल मस्त झणझणीत चमचमीत चिकन रस्सा आणि त्याबरोबर खाणारे जाणारे मस्त अशी कोंबडी वडे. ही थाळी आपण अगदी 30 मिनिटात बनवलेली आहे. चिकन सुद्धा आपण कुकरमध्ये बनवलं आहे म्हणजे झटपट झालेला आहे आणि हे कोंबडी वडे सुद्धा आपण घरच्या रोजच्या वापरातील जे पीठ आहे त्याच पिठापासून बनवलेले आहे. तर चला कसे बनवले ते बघूया. तर इथे कोंबडी वडे बनवतोय म्हणून सुरुवातीला आपल्याला त्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया. तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला. त्यामध्ये 2 चम्मच धने, 1 चम्मच जिरं, अर्धा चम्मच ओवा, अर्धा चम्मच इथे आपल्याला बडीशोप घ्यायची, अर्धा चम्मच मेथी दाणे आणि 1 चम्मच इथे आपल्याला कसुरी मेथी घ्यायची आणि 4 ते 5 इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहे. आता हे संपूर्ण साहित्य छान असं खमंग होईपर्यंत आपल्याला मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे. तर इथे साहित्य छान भाजून झालेलं आहे आणि गार झाल्यावर हे आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर साहित्य छान असं गार झालेलं आहे. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरचं भांडं हे स्वच्छ घ्यायचं आणि त्यात ओलावा नसावा, कारण हा मसाला आपण बनवून जरी ठेवला तर तो आरामात 1 महिना टिकतो. म्हणजे या मसाल्यापासून तुम्ही कोंबडी वडे किंवा मग मसाला पुरीसुद्धा बनवू शकतात. तर इथे मसाला आपला वाटून झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त इथे जाडसर इथे मी मसाला वाटून घेतलेला आहे. आता यामध्ये मी थोडासा गरम मसाला घालते. गरम मसाला घातल्यानंतर परत हे छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर मस्त इथे कोंबडी वड्यासाठी लागणारा मस्त इथे सुगंधित मसाला इथे आपला तयार झालेला आहे. हा मसाला 1 महिना स्टोर जरी करून ठेवला तर तो आरामात टिकतो. तर चला आता कोंबडी वडे कसे बनवायचे ते बघूया. तिथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धा कप इथे आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं. अर्धा कप इथे मी गव्हाचं पीठ घालतीये आणि 2 चम्मच इथे मी बेसन पीठ घालतीये किंवा ज्या कपाने आपण पीठ घेतलेली आहे त्याच कपाने पाव कप इथे बेसन पीठ घालू शकता. त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं. थोडीशी आपल्याला यामध्ये हळद घालायची आणि जो मसाला आपण बनवून घेतलेला आहे तो मसाला आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे. तर इथे मी 1.5 चम्मच मसाला घालतीये. मसाला घातल्यानंतर हे संपूर्ण साहित्य छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि असं प्रीमिक्स जरी तुम्ही बनवून ठेवलं तरीसुद्धा हे आरामात टिकतं आणि जेव्हाही तुम्हाला वडे किंवा पुऱ्या बनवायच्या असल्या तर तुम्ही असे पीठ घेऊन पुऱ्या लगेच बनवू शकता. तिथे संपूर्ण साहित्य छान असं एकजीव करून घेतलेलं. आता यामध्ये मी 1 पळी तेल घालतीये. तेल घातल्यानंतर परत हे आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण पिठाला तेल लावून घ्यायचं आहे. तर इथे पीठ मळत असताना पाणी हे तिथे आपल्याला कोमट घ्यायचं. तर इथे मी पाणी कोमट करून घेतलेलं. कोमट पाणी पिठामध्ये घालतीये. छान असं हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं. एकजीव झाल्यानंतर आपण पुरीसाठी जसं पीठ मळत असतो अगदी त्याचप्रमाणे इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पण पीठ मळत असताना पाणी हे हलकंसं गरम असावं आणि किंवा कोमट पाण्यानेच इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी संपूर्ण पीठ इथे मळून घेतीये. या ठिकाणी आपण कोंबडी वड्यासाठी कुठलीच भाजणी न घेता अगदी रोजच्या वापरामधील जे पीठ आहे जे प्रत्येकाच्या घरामध्ये असतात त्याच पिठापासून आज आपण इथे कोंबडी वडे बनवतोय आहे. तिथे संपूर्ण पीठ छान असं माझं मळून झालेलं आहे. आता हे पीठ आपल्याला झाकण ठेवून साईडला ठेवायचं आहे. पीठ मुरतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. तिथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन स्वच्छ असे 2-3 वेळा धुवून घेतलेलं. त्यानंतर त्यावर हळद मीठ टाकून मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. तुम्ही यामध्ये अद्रक लसूणची पेस्टसुद्धा घालू शकता किंवा मग दही जर असेल तर दहीसुद्धा तुम्ही यामध्ये घातलं तरीही चालेल. तिथं हळद मीठ लावून मी चिकन 10 मिनिट मॅरिनेट करायला ठेवते. तोपर्यंत इथे आपण मसाला बनवून घेऊया. तर मसाल्यासाठी मी इथे 3 कांदे उभे पातळ चिरून घेतलेले, लसूण पाकळ्या घेतलेल्या 7-8, 2-3 आल्याचे तुकडे, 1 टोमॅटो इथे कट करून घेतलेला, थोडंसं खोबरं घेतलेलं आणि भरपूर इथे मी कोथिंबीर घेतलेला आहे. तर हा मसाला इथे आपण भाजून घेऊया. तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला. त्यामध्ये आपल्याला हा कांदा घालायचं आणि थोडंसं तेल आपल्याला यामध्ये घालायचं म्हणजे कांदा हा लवकर भाजला जातो. कांदा हलकासा भाजून झाल्यानंतर जे खोबरं आपण कट करून घेतलेलं होतं ते मी यामध्ये घालतीये. थोडंसं आपल्याला यामध्ये तेल घालायचं आणि हे खोबरंसुद्धा आपल्याला छान असं कांद्यासोबत भाजून घ्यायचं आहे. कांदा आणि खोबरं इथे आपलं छान भाजून झालेलं आहे. हे आता आपण साईडला काढून घेऊया आणि गार करून घेऊया. गार झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी संपूर्ण साहित्य घातलेलं. त्यामध्ये लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे 7-8 त्या घालायच्या, आल्याचे तुकडे घेतलेले आहेत 3-4 ते घालायचे. त्यानंतर जो टोमॅटो आपण कट करून घेतलेला होता तो आपण यामध्ये घालूया आणि कोथिंबीर मी इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालूया. थोडंसं यामध्ये मी पाणी घालून हे मिक्सरला मी अशा पद्धतीने बारीक अशी पेस्ट इथे बनवून घेते. इथे आज आपण झटपट चिकन रस्सा बनवतोय त्यासाठी मी इथे कुकरमध्येच बनवणार आहे. तर इथे मी कुकर गरम करायला ठेवलेला. त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 पळी भरून असं तेल घालायचं. तेल गरम झाल्यानंतर 1 कांदा इथे मी छान असा बारीक कट करून घेतलेला होता तो घालायचा. कांदा हलकासा परतून झाल्यानंतर 1 टोमॅटो इथे मी कट करून घेतलेलं होतं ते घातलेलं. टोमॅटो आणि कांदा छान परतून झाल्यानंतर जो मसाला आपण वाटून घेतलेला होता, जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं.
छान असं हे संपूर्ण वाटण एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे 2 ते 3 मिनिट शिजू द्यायचं आहे. इथे मी झाकण ठेवून हे वाटण 2 मिनिट शिजू देते. तुम्ही बघू शकता 2 मिनिटानंतर छान असं त्याला तेल सुटलेलं आहे आणि वाटणसुद्धा इथे आपलं छान शिजलेलं आहे. आता इथे मी अर्धी वाटी किंवा 3 चम्मच भरून घाटी मसाला घेतलेला आहे. तुमच्याकडे जर घाटी मसाला नसेल तर 2 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच इथे आपल्याला धना पावडर आणि अर्धा चम्मच हळद घेतली तरी चालेल. किंवा मग असा जर तुमच्याकडे घाटी मसाला असेल तर दुसरं काहीच साहित्यामध्ये घालायची गरज नाही. फक्त 3 चम्मच इथे मी घाटी मसाला घालते आणि तो छान असा इथे आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. एकजीव करून घेतल्यानंतर परत हिच्यावर झाकण ठेवून हा मसालासुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिट छान तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचा आहे. ते 2 ते 3 मिनिट झालेले आहे. मसालासुद्धा छान असा आपला शिजलेला आहे. आता यामध्ये आपण चिकन जे मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते चिकन घालूया. छान असं हे आपल्याला संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे संपूर्ण चिकनला आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे. मसाला आणि चिकन छान एकजीव झाल्यानंतर हे मसाल्यामध्ये आता आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे छान त्याचा फ्लेवर मसाल्यामध्ये उतरतो. 1-2 मिनिट मी हे असंच मसाल्यामध्ये शिजवून घेतलेलं. आता यामध्ये आपण पाणी घालूया. तर पाणी इथे मी गरम करून घेतलेलं होतं. आता पाणी तुम्हाला लागेल तसं इथे तुम्ही पाणी घालू शकता. तर मी 1.5 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं होतं. ते पाणी मी यामध्ये घालते. संपूर्ण साहित्य छान असं एकजीव करून घेते आणि एकजीव झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ आपण मॅरिनेट करताना सुद्धा घातलं होतं म्हणून मीठ इथे थोडंसं सांभाळूनच घालायचं. मीठ घातल्यानंतर कुकरचं झाकण लावून इथे आपल्याला मध्यम आचेवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. कुकरच्या शिट्ट्या होते तोपर्यंत इथे पीठही छान असं आपलं मुरलेलं होतं. तर इथे कोंबडी वड्यासाठी लागणारे परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे. आता याचे आपण कोंबडी वड्यासाठी लागणारे गोळे छोटे छोटे इथे असे बनवून घेऊया. तर इथे मी अशा पद्धतीने इथे गोळे बनवून घेते म्हणजे वडे बनवण्यासाठी मग आपल्याला सोपं जाईल. तर अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहे मीडियम आकाराचे. तर आता आपण कोंबडी वडे बनवून घेऊया. तर त्यासाठी मी इथे पोळपाट घेतलेला आहे. पोळपाटसाठी इथे आपल्याला असं प्लास्टिकचा कागद घ्यायचा. त्यावर आता आपल्याला थोडंसं असं तेल लावायचं आणि जे गोळे आपण बनवून घेतलेले आहे ते गोळा असं आपल्याला हाताच्या साहाय्याने स्प्रेड करायचा. तुम्ही बघू शकता छान असं आपल्याला गोल आकारामध्ये त्याला हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचे आहे. म्हणजे पुरी असते आपल्याला पुरीच्या आकारामध्ये इथे आपल्याला असं गोल बनवून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरासुद्धा वडा इथे बनवून दाखवते. इथे 2 वडे आपले बनवून झालेले आहे. साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तेल हे आपल्याला कडकडीत गरम असावं आणि वडे तळताना गॅस हा आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर छान असं अलटून पलटून मस्त इथे आपल्याला वडा तळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मस्त इथे आपला कोंबडी वडा तयार झालेला आहे अशा पद्धतीने. तर इथे मी दुसरासुद्धा वडा इथे तळून घेते. गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर हे दुसरासुद्धा वडा मी यामध्ये घालते. छान असं त्याला मी तळून घेते. त्यावर असा हलकासा दाब दिला तर तो लगेच असा टम्म फुगतो. तर अशाच पद्धतीने अलटून पलटून मी हा सुद्धा वडा छान इथे मस्त हलकासा कलर येईपर्यंत तळून घेतलेला आहे. तिथे मी 2 वडे तळून तुम्हाला दाखवलेले आहेत. पण कोंबडी वड्यामध्ये एक दुसऱ्या प्रकारे सुद्धा वडा बनवला जातो. तर तो कसा बनवायचा ते बघूया. तर जे गोळे आपण बनवून घेतलेले तो गोळा मी इथे घेतलेला. हलकासा त्याला असा गोल स्प्रेड केला आणि मध्ये त्याला असं आपल्याला गोल करायचा आहे आणि अशा पद्धतीत सुद्धा मी दुसरा वडा इथे तळून घेतलेला आहे. तर मस्त इथे आपले संपूर्ण कोंबडी वडे तळून झालेले आहे. साईडला कुकरच्या सुद्धा 3 शिट्ट्या झालेल्या आहे. तर बघू शकता किती मस्त इथे आपला चिकन रस्सा सुद्धा तयार झालेला आहे. अगदी झटपट होतो. अगदी 20 मिनिटात इथे आपण चिकन रस्सा बनवलेला आहे. त्यानंतर इथे मी थोडीशी कोथिंबीर घातली आणि तिथे गॅस मी बंद केलेला आहे. तर मस्त इथे झणझणीत चमचमीत चिकन रस्सा आपला इथे तयार झालेला आहे. तर ही चिकनची भाजी मी फक्त 20 मिनिटात बनवलेली आहे. आपण कुकरमध्ये फक्त 3 शिट्ट्यांमध्ये हे कुकरचा रस्सा इथे तयार होतो. त्यासोबत मस्त असे चवदार कोंबडी वडे सुद्धा आपण बनवलेले आहे. तर ह्यात 31 डिसेंबरला तुम्ही अशाच बेत एकदा नक्की करून बघा. अगदी रोजच्या वापरातील घरच्या पिठापासून आज आपण वडे बनवलेले आहेत आणि चिकन सुद्धा आपण अगदी 20 मिनिटात बनवलेले आहेत. तर ही चिकन थाळी आपली अगदी 30 मिनिटात झालेली आहे. तर तुम्हाला आजचा हा बेत कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा. तर चला आजची किचन टिप बघूया. भजे करताना त्यामध्ये थोडा ओवा टाका म्हणजे भजे टेस्टी होतात आणि पचायला सुद्धा हलके जातात. तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टिपमध्ये. तोपर्यंत बाय.